जामट्या वडला स्मशानभूमीचा अभाव, मृत्यूनंतरही ग्रामस्थांची फरफट। हजारावर लोकसंख्येच्या गावात अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागाच नाही। पावसाळ्यात चिखलातून 2 ते 3 किलोमीटर मृतदेह नेण्याची वेळ। गावात मूलभूत सुविधा असणे हा नागरिकांचा हक्क मानला जातो, मात्र नवापूर तालुक्यातील जामट्यावड गावातील ग्रामस्थांना आजही मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी हक्काची आणि निश्चित जागा उपलब्ध नसल्याची गंभीर परिस्थिती समोर आली आहे। हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने मिळेल त्या जागेवर अंत्यविधी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांसमोर अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा शोधण्याचे मोठे संकट उभे राहते। अनेकदा शेतातील मोकळी जागा किंवा उपलब्ध होईल त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागतो, त्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे। पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर। पावसाळ्याच्या दिवसात जामट्या वड मधील परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। अंत्यविधीसाठी निश्चित जागा नसल्याने मृतदेह चिखलातून शेतातून तब्बल 2 ते 3 किलोमीटर पर्यंत नेण्याची वेळ काही प्रसंगी ग्रामस्थांवर येते। मुसळधार पाऊस, चिखल आणि खराब रस्त्यांमुळे मृतदेह नेण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। अंत्यविधीसाठी जागा तयार करणे, चिता रचणे तसेच पावसापासून अंत्यसंस्काराचे संरक्षण करणे यासाठीही ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते। मृत व्यक्तीच्या कुटुंबियांवर आधीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांना अंत्यसंस्कारासाठी जागा शोधण्याची वेळ येणे ही प्रशासनाच्या मूलभूत सुविधांवरील गांभीर्याने विचार करण्याची बाब आहे। वर्षानुवर्षांच्या मागणीला अद्याप प्रतिसाद नाही। जामट्यावड गावासाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वर्षापासून केली जात असल्याचे सांगण्यात येते, मात्र वारंवार मागणी करूनही या प्रश्नावर अद्याप कायमस्वरूपी तोडगा निघालेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविल्या जात असल्याचे सांगितले जाते, मग हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी हक्काची जागा मिळत नसेल तर विकासाचा दावा नेमका कोणासाठी, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। आश्वासन नको, प्रत्यक्ष सुविधा द्या। प्रशासनाने केवळ आश्वासनांवर न थांबता जामट्यावड गावासाठी तातडीने स्वतंत्र स्मशानभूमीची जागा निश्चित करावी, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून अंत्यविधी शेड, अंत्यसंस्कारासाठी पक्की जागा, पाण्याची सुविधा, प्रकाश व्यवस्था आणि ये-जा करण्यासाठी योग्य रस्ता अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जिवंतपणी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी ही हक्काची जागा नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून जामट्यावडच्या या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे। माझे नाव अजय चंदास कोकणी, माजी सरपंच, ग्रामपंचायत जामट्यावड। आणि मी सरपंच असताना स्मशानभूमीसाठी मी 2 ते 3दा प्रस्ताव पाठवले, तरी शासनाने अद्यापही त्या कामाची दखल घेतली नाही। तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की आम्ही आतासुद्धा 2022-23 मध्ये आम्ही परस्पर प्रस्ताव पाठवले, तरी शासनाने त्या गोष्टीकडे वारंवार दुर्लक्ष करतोय। तरी आम्ही आता सध्या आम्ही स्मशानभूमीसाठी अंत्यविधीला निघतो, तरी पावसाळ्यात चिखलातून आम्हाला जावं लागतो आणि लोकांच्या शेतीमधून आम्हाला जावं लागतं पायपीट। सदर आम्ही अंत्यविधीसाठी निघतो, तरी आम्हाला जाळण्यासाठी आम्ही उघड्यावर जाळतो, तरी प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये। ग्रामपंचायत जामट्यावडच्या आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही वारंवार प्रस्ताव पाठवले, आता सध्याही केले, तरी त्या गोष्टीकडे शासन दुर्लक्ष करत आहे। तरी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही विनंती करतो की आमच्या कामाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी आणि शेड आणि रस्ता स्मशानभूमी बांधण्यात यावे, ही नम्र विनंती। मुख्य संपादक पुरुषोत्तम अहिरराव, तापी परिसर न्यूज, खांडबारा।